किल्ले रायगडवर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीशी जोडलेल्या शिवसमाधी परिसरात अशा शूट झाल्याचं समोर येताच शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर या घटनेविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत। श्रद्धास्थळांचा अशा प्रकारे वापर योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाने अशा प्रकारांवर तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणी तीव्र होतीये। दरम्यान किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दुर्गरक्षक आणि शिवप्रेमींकडून जोर धरते। अन्यथा गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गरक्षक स्वतः आंदोलन छेडतील असा इशारा दुर्गरक्षक अभ्यासक सुखद राणे यांनी दिला। या प्रकरणी खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सर्वप्रथम रायगडवर प्री शूटिंग या गोष्टीचा एक दुर्ग अभ्यासक दुर्गप्रेमी शिवप्रेमी म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। अलीकडे हे फॅड खूप वाढलेलं आहे। ऐतिहासिक वास्तूंचा प्री वेडिंग शूटसाठी उपयोग करायचा मुळात आमच्या संस्कृतीत नसलेल्या गोष्टींचा आम्ही समर्थन करतो, याचाच आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो। शिवप्रेमींनी ज्यावेळेस गडावर होणाऱ्या प्री वेडिंग शूटला विरोध करायला सुरुवात केली त्यावेळेला या नवीन पिढीतील तरुणांनी लग्नपत्रिका ठेवण्याचं निमित्त करून गडावर यायचं आणि येताना मात्र अगदी वेशभूषा वगैरे करून यायचं आणि आम्ही पत्रिका ठेवायला आलोय असं भासवायचं आणि त्याचं शूटिंग करायचं आणि ते नंतर प्री वेडिंग शूट म्हणून वापरायचं। अतिशय निंदनीय गोष्टी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे। आमच्यासाठी हे खूप भावनाविवश करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि अशा घटना जर आमच्या गडांवर होत असतील तर एक शिवप्रेमी म्हणून दुर्गप्रेमी म्हणून अभ्यासक म्हणून या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर तशीच वेळ आली तर आम्हाला गडांवर येऊन याच्यावर मोठं आंदोलन करावं लागेल हे मी जाहीरपणे सांगतो। कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे। जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील। पण भारतीय पुरातत्व खात्यालासुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील। अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांनीसुद्धा त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे। पण समाज मनालासुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे असं एक शिवप्रेमी नागरिक म्हणून माझी स्वतःची भावना आहे। ती पायरी तुडवत आले ना पूर्ण सेटअपच घेऊन आलाय भाई। असं पण त्यांना एकच कॅमेरा आणलाय। आज यांचा एकच कॅमेरा आहे ना, एकच कॅमेरा आहे, त्याने पूर्ण सेटअप आणला। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।